वाक्य सरांसोबत आता माझं बोलणं झालं. मला एक सांगा, 36 तास पोरांना ड्युट्या का लावता तुम्ही? कारण काय? एकच आहे आपला पॉईंट. हां, त्याच्यामुळं करावंच लागतं. नाही केलं तर मग कोणी करायचं काम. पण 36 तास ड्युटी लावताय तुम्ही. पण तुम्ही माणूस नसल्यावर काही त्या मर्जीनं थांबते. आता जरी पडलाय तर खर्च कोण भरणार? 36 तास मला एक सांगा गोष्ट, का म्हणणं म्हणजे असं त्याला मानसिक टॉर्चर होतंय 36 तास ड्युटी करून, त्याचं काय करायचं? मानसिक त्रास होतोय त्याला. अहो मी आता येतानाच कामाला सांगितलेलं आहे, आपला एकच पॉईंट आहे. ज्यावेळेला थांबावं लागेल त्यावेळेला थांबावंच लागेल. म्हणजे येतानाच सांगितलेलं आहे, एकच पॉईंट आहे. आपलं 10 पॉईंट नाही. येताना कामाला घेताना त्यावेळेला सांगितलेलं 36 तास आपला एकच पॉईंट आहे. त्यावेळेला सांगितलेलं आहे मी, कामाला थांबावंच लागेल. रजिस्टर दाखवा कुठलं मुलगा 24 तास 36 तास आहे. ठीक आहे, घ्या की त्याची बघितलं तुम्ही बघा काय बघायचं तुम्हाला. दाखवा की. नाही तुम्ही बघा, 4-5 तुम्ही बघा 4-5 अडचण अशी आहे आम्हाला की पोरगा इथं आमचा कामाला आहे, बरोबर आहे का? तर 36 तास सलग ड्युटी लावली जाते. त्याविषयी विचारायचं का नाही? कामावर नाही आलं की घरी राहा. किती दिवस आलं नाही की घरी म्हणतात? लगेच सलग 36 तास ड्युटी केली तर बरं, नाही तर ड्युटी केली आणि रात्री येणार तर घरी राहा. आणि आजारी होतो मी, मला आजारी थांबता येत नाही. नाही.